छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरतच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं। आपण महाराष्ट्रातली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना देवाच्या समान मानतो, पण आपल्या राज्य बोर्डाच्या बाहेरच्या कितीतरी पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत कमी माहिती दिलेली असते आणि त्यांना लोकल हिरो किंवा महाराष्ट्रापुरतच मर्यादित करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जातो। हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण या व्हिडिओमध्ये आपण तथ्यांच्या आधारे ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नव्हता, तर नॉर्थ पासून साऊथ पर्यंत आणि ईस्ट पासून वेस्ट पर्यंत त्यांच्या कार्याचा प्रभाव होता। तुम्ही हा मॅप पाहिला असेलच। भारत हा एक देश कधीच राहिला नसता जर छत्रपती शिवाजी महाराज नसते। होय, जरा विचार करून बघा, एका बाजूने मुघल, दुसऱ्या बाजूने निजाम, काही ठिकाणी पोर्तुगीज, काही ठिकाणी ब्रिटिश आणि काही ठिकाणी फ्रेंच, ही सगळी जण भारतावर आक्रमण करत होते आणि त्यावेळेस त्यांना जर कोणी अडवलं असेल तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज। जर का छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर ही पोर्तुगीज, इंग्रज, मुघल या सगळ्या लोकांनी मिळून भारतावरती किमान पुढची 200 वर्ष राज्य केलं असतं। छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट योग्य पद्धतीने माहिती होती की पोर्तुगीज हे सुद्धा खूप शक्तिशाली आहेत, कारण त्यांचं नौदल खूप स्ट्रॉंग होतं, म्हणजे नेव्ही खूप स्ट्रॉंग होती, आणि जे मुघल होते ना त्यांचं पायदळ खूप स्ट्रॉंग होतं। अशा परिस्थितीमध्ये या दोनही शत्रूंशी एका वेळेस टक्कर देणं आपल्यासाठी धोकादायक असू शकतं आणि म्हणूनच त्यांनी पोर्तुगीजांशी थोडेसे फायदेशीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला। महाराजांना ही गोष्ट माहिती होती की पोर्तुगीजांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही, पण त्याच वेळेस त्यांच्याशी लगेच शत्रुत्व करणं ही सुद्धा गरजेची गोष्ट नाही, आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी एक स्ट्रॅटेजिक डील केली, ज्या डील अंतर्गत महाराजांनी पोर्तुगीजांना या ठिकाणी व्यापार करण्याची परवानगी दिली, मात्र त्याच वेळेस स्वराज्याच्या विरोधात मुघलांना मदत नाही करण्याची अट सुद्धा घातली। आणि त्यानंतर याच पोर्तुगीजांच्या मदतीने महाराजांनी मराठ्यांचं स्वतःचं आर्मर उभं केलं। त्या काळामध्ये महाराजांनी शत्रूला ओळखलं, जर का शत्रू नौदलातून लढत असेल, समुद्रातून लढत असेल आणि आपण जमिनीवरूनच लढत बसलो तर मग आपण शत्रूचा सामना करू शकणार नाही, हे ओळखून महाराजांनी त्यावेळेस नौदल स्थापन केलं। आणि नौदल स्थापन केल्याच्या नंतर भौगोलिकदृष्ट्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी महाराजांनी 3 संरक्षण सीमा स्थापन केल्या। सगळ्यात पहिली संरक्षण सीमा आसिरगड, जो की बुरानपूर पासून 20 किलोमीटर होता, त्या ठिकाणापासून तर पुरंदर मार्गे विशाळगडापर्यंत त्या ठिकाणापर्यंत स्थापन केली, जो भाग पूर्ण स्वराज्याचा मूळ केंद्रबिंदू होता। दुसरी जी संरक्षण सीमा महाराजांनी स्थापन केली ती कोकण पट्टीत होती, साधारण सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या किल्ल्यांच्या भोवती महाराजांनी दुसरी संरक्षण सीमा स्थापन केली, आणि या दोनही संरक्षण सीमा पुढे जाऊन पेशव्यांच्या सुद्धा उपयोगी आल्या। महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर महाराजांनी तिसरी संरक्षण सीमा स्थापन केली, ती म्हणजे विशाळगडापासून, म्हणजेच आज आपण ज्याला सिंहगड म्हणतो, तिथपासून तर आजच्या तामिळनाडू मधले जिंजी पर्यंत होती, जेणेकरून जिंजी पर्यंतचा परिसर आपल्यासाठी युद्ध आणि इतर कारवांसाठी सुद्धा सुगम झाला। अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मजबूत आणि दूरदृष्टीने एक फ्रेमवर्क तयार करून दिलं, आणि महाराजांनी या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या फ्रेमवर्क मधून फक्त मराठा साम्राज्याचा विकासच नाही झाला, विस्तारच नाही झाला, तर त्याच्यानंतर 200 वर्ष कुठल्याही परकीय शत्रूने समुद्राच्या मार्गाने आपल्यावरती आक्रमण केलं नाही, कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची सेना त्यावेळेस समुद्रामध्ये होती। जसं महाराजांनी समुद्रातून आपलं रक्षण केलं, तसंच तुम्ही सुद्धा आजपासूनच तुमच्या आर्थिक भविष्याचं रक्षण करू शकता, आणि त्याच्यासाठी वापरा जार ॲप। तुमच्या दररोजच्या खर्चामधून फक्त 10 ते 20 रुपये वाचवून ते डायरेक्ट 24 कॅरेट गोल्ड मध्ये कन्वर्ट होतील जार ॲप वरती। महाराजांनी सेनेची स्थापना केली तो समुद्र सेफ ठेवण्यासाठी, आणि तुम्ही जार ॲपचा वापर करून आपलं आर्थिक भविष्य सेफ ठेवू शकता। तर मग वाट कसली बघताय, आत्ताच फोन उचला, जार ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या सेव्हिंग्सला नेव्ही सारखी मजबूत सुरुवात द्या। आजही जर का तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलेत ना फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर तुम्हाला एकच नाव समोर येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं। जर का तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुमच्या लक्षात येईल, उत्तर भारत जो आहे ना, त्या उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतामध्ये आजही अनेक प्राचीन मंदिरं आहेत, अनेक सांस्कृतिक स्थळं आहेत। त्याचं कारण काय, तर त्या गोष्टीचं कारण आहे आयकोनोक्लाझम, म्हणजे एखाद्या देशाची सांस्कृतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न करणं। आणि ही गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये, मुघलांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घडली। नॉर्थ साइडला तर मुघलांचीच पूर्ण सत्ता होती, म्हणजे दिल्लीवरूनच पूर्ण मुघलांचा कारभार सांभाळला जायचा, त्यामुळे उत्तर भारतातली आपली भरपूर मंदिरं त्यांनी तोडली, लुटमार केली आणि आपल्या सांस्कृतिक धार्मिक स्थळांना हानी पोहोचवली। पण तीच गोष्ट दक्षिण भारतामध्ये त्यांना तेवढ्या प्रमाणात करता आली नाही। त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। उत्तरेतून आक्रमण करणारे मोगल असोत किंवा मग ब्रिटिश असोत, महाराजांनी प्रत्येकाला थांबवलं, आणि फक्त दक्षिण भारताचा बुलंद आवाजच नाही बनले महाराज, तर एक संरक्षक म्हणून सुद्धा उभे राहिले। मी तुम्हाला खूप महत्त्वाचं एक उदाहरण या ठिकाणी देतो। तमिळनाडूमध्ये तिरुवन्नामलाई आणि सामुतीर पेरुलम ही दोन खूप सुप्रसिद्ध
प्रसिद्ध मंदिरं होती. पण पुढे जाऊन मुघल सत्ताधीशांच्या काळात या दोनही मंदिरांमध्ये लुटमार केली आणि ही मंदिरं अक्षरशः तोडून टाकली आणि त्याच मंदिरांच्या दगडापासून पुढे जाऊन त्यांनी मस्जिदी बनवल्या. आता महाराजांचं तर तत्व होतं की त्यांनी कधीही इतर धर्मांचा द्वेष केला नाही, पण त्याच सोबत आपल्या धर्मावर झालेला अत्याचारही महाराजांनी कधी सहन केला नाही. एखाद्या धर्मातल्या लोकांच्या धार्मिक स्थळांचं नुकसान करणं, त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं किंवा त्यांच्या पूजेवरती, मंदिरात जाण्यावरती, आस्थेवरती कर लादणं, बंधनं लादणं ही गोष्ट सत्याच्या बाजूला नाही. आणि म्हणूनच दक्षिण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिरं पाडून मस्जिदी बांधल्या गेल्या त्या ठिकाणी महाराजांनी पुन्हा मंदिरं बांधून घेतली. आता बरेच जण या गोष्टीचा पुरावा मागतील किंवा प्रमाण मागतील. मी तुम्हाला एका ग्रंथाचं नाव सांगतो, तो ग्रंथ जर का तुम्ही वाचलात तर या सगळ्या गोष्टींचे पुरावे तुम्हाला त्या ग्रंथामध्ये मिळून जातील. त्या ग्रंथाचं नाव आहे कर्नाटका राज्यकाल सविस्तर चरित्रम. आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेपर्यंत त्यांनी कधीही मुघलांना असो किंवा ब्रिटिशांना असो या दख्खनमध्ये पाय ठेवू दिला नाही. यापुढे जाऊन महाराजांचं स्वप्न होतं ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं त्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणे बघितल्या तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की महाराजांनी नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न केला की हा देश आपला आहे, माझा, तुमचा, भूमिपुत्रांचा आहे. बाहेरची कुणीही लोक जर का आपल्या देशात येत असतील, आपल्या संस्कृतीचा मान राखत असतील आणि आपल्या सोबत मिळून मिसळून राहण्यामध्ये त्यांना जर काही इच्छा असेल तर ती सगळी लोक आपलीच आहेत. पण कुणीतरी बाहेरून येते आणि आपल्या संस्कृतीचा मान राखत नाही, उलट आपल्यावरतीच हल्ले करतायत, तर ही सगळी लोक या देशाचे शत्रू आहेत आणि यांच्या विरुद्ध आपल्याला एकत्र येऊन लढावं लागेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सुद्धा आपल्याला दाखवून दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही नेहमी सत्याच्या बाजूने होती आणि त्याच कारणामुळे कोणतंही युद्ध जिंकल्याच्या नंतर कधीही महाराजांनी कुठल्याही धर्माच्या स्त्रीची इज्जत लुटली नाही, कुठल्याही सामान्य माणसांची घरं लुटली नाहीत, शेतकऱ्यांचं नुकसान केलं नाही किंवा कोणावरही अन्याय होईल असं कुठलंही काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही. आणि याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रायतेचे राजे होते. महाराजांची लढाई कधीच फक्त सत्तेसाठी नव्हती, ती लढाई या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी, संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी होती. ज्यावेळेस 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन, ते म्हणाले होते की जर का छत्रपती शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांनी फक्त पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण विश्वावर राज्य केलं असतं. एकदा हिटलर सुद्धा म्हणाला होता की तुम्हाला जर का खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे लढता आलं पाहिजे. एवढंच नाही तर महाराजांचा जो सगळ्यात मोठा शत्रू होता तो औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत होता, त्यांना मान देत होता. शिवाजी जैसी शख्सियत लाखों में एक होती, वो आलम का नूर होती. वजीर सल्तनत आलमगीर औरंगजेब के लिए चैन और सुकून की खबर है, लेकिन एक इंसान औरंगजेब की नजर में आलम से एक इंसान नहीं, एक फरिश्ता उठ गया. शिवाजी नेकी ईमान का दूसरा नाम था. सूरमा था, दुश्मन की औरत को मां कहने वाला एक बाप, नेक दिल इंसान था. जर का या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच उपयुक्त माहिती सहित. धन्यवाद.